आज मी तुम्हाला तांबडा पांढऱ्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, चिकन घेतलेलं आहे पाव किलो, फोडणीसाठी आपण एक कांदा घेतलेला आहे चिरून, तेजपत्ता आणि हा कढीपत्ता लागणार आहे। मसाल्यासाठी आपल्याला 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे भाजून, 2 कांदे घेतलेले आहेत बारीक भाजून, लसूण, कोथिंबीर, आल्याचा तुकडा आणि जिरं। हे सगळं आपल्याला तांबड्या रस्स्याचं वाटण आहे, हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। पांढऱ्या रस्स्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, ओलं खोबरं घेतलेलं 1 वाटी, 2 काजू घेतलेले, तीळ, खसखस आणि अख्खा गरम मसाला आहे हा। त्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, मोठी वेलची हे सगळं आहे। सोबतच हळद लागणार आहे आपल्याला, कोल्हापुरी मसाला आहे हा आणि चवीपुरतं मीठ। तर आपण आता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। खसखस आणि हे तीळ आणि काजू हे आपण एकत्र मिक्सरला बारीक करून घेणार आहे। सगळ्यात आधी टोपामध्ये तेल ओतलेलं आहे 2 ते 3 चमचे। आता आपण त्यात तेजपत्ता ॲड करतोय, त्यानंतर कांदा टाकलाय। कांदा आपण हा चांगला परतून घेऊया तेलामध्ये आधी। कांदा परतून झालेला आहे आपला। आता त्यात आपण चिकन चांगल्यापैकी आपण परतून घेऊया तेलामध्ये। चिकन आपलं परतून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकत आहोत। खसखस, तीळ आणि काजू हे आपलं वाटून झालेलं आहे। त्या पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे। आता हे पाणी आपण साईडला काढून घ्यायचं आहे, त्याचा स्टॉक पांढऱ्या रस्स्यासाठी आपल्याला नारळाचं दूध लागणार आहे। तर आता आपण आधी मिक्सरला ह्याचं दूध काढून घेऊया। नारळाचं आपलं दूध काढून झालेलं आहे आणि ते चिकनचा स्टॉक देखील आपण काढून घेतलेला आहे पांढऱ्या रस्स्यासाठी। हा जो तांबड्या रस्स्याचा आपण जो मसाला काढलाय तो आता आपण मिक्सरला बारीक करून घेत आहोत। त्याला आपण आता फोडणी देत टोप ठेवलं, त्यात तेल ओतलेलं आहे झालं। आता त्यात आपण गरम मसाला टाकतोय, अख्खा गरम मसाला। त्यात आपण चिकनचा स्टॉक ॲड करत आहोत। त्याला आपली उकळी आली आहे, त्यात आपण नारळाचं जे दूध काढलेलं ते मिक्स करत आहोत। वाटून घेतलेलं खसखस, तीळ आणि काजू ते आपण त्यात टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे तांबड्या रस्स्याचा आपला मसाला वाटून तयार झालेला आहे। आपल्या पांढऱ्या रस्स्याला उकळी आलेली आहे, पांढरा रस्सा आपला तयार झालेला आहे। आता आपण तांबड्या रस्स्याला फोडणी देत आहोत। त्यासाठी आपण टोपामध्ये 3 ते 4 चमचे तेल ओतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये आता कांदा परतून घेऊ। कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यात कढीपत्ता ॲड केला आहे। आता कांदा आपला चांगला परतत आलेला आहे। आता आपण त्यात हळद ॲड करतोय।
हळद आपण थोडी तेलात परतून घेऊया। आता चिकन कोल्हापुरी मसाला, चिकन मसाला आपण ऍड करतो, सॉरी चिकन मसाला आहे। आपलं चिकन आपण चांगलं परतून घेतलेलं आहे तेलात, असं तेल सुटेपर्यंत। आता आपण त्यात वाटलेला मसाला ऍड करत आहोत। हा मसाला चांगला आपण परतून घेऊया। वाटलेला मसाला आपण त्यात टाकलेला आहे। आपण त्यात हे गरम पाणी ऍड करतोय। गरम पाणी बाजूला मी करून घेतलेलं। आता आपण त्यात कोल्हापुरी मसाला ऍड करतोय। तिखट तुमच्या अंदाजानुसार तुम्ही त्यात टाकायचं, तुम्हाला किती तिखट हवंय रस्सा त्यानुसार। तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवंय त्यानुसार त्यात पाणी ऍड करायचंय। चवीनुसार मीठ टाकायचे। अशा प्रकारे आपला तांबडा रस्सा देखील तयार झालेला आहे। तर तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ।